की तुम्ही जाहिराती संदर्भात बोलताय, महानगरपालिकेच्या स्थायी समितीमध्ये असे प्रस्ताव आहे, तुम्ही सामनाची जाहिरात बंद करण्यासाठी तुम्ही सांगणार आहात की इतर सर्व सगळेच त्याच्यामध्ये जर जाहिरातीसाठी नाही. तुम्ही प्रश्न काय विचारला मला की टॅक्स पेअर लोकांचा पैसा, टॅक्स पेअर लोकांचा पैसा या ठिकाणी महानगरपालिका पूर्ण त्याच्यामध्ये माय BMC असेल किंवा असे लघु चित्रपट असेल, मग सगळ्याच वरती बंदी आणा नका करू. हे सर्व एकट्या महापौरांना प्रत्येक वेळा फासावरती चढवणं चांगलं नाहीये. ह्याच्यामध्ये कोण कोण आहेत, किती किती जण ह्याचा डेफिनेट फायदा उचलत असतात. माय BMC, संपूर्ण महानगरपालिका, त्यानंतर अजून कुठल्या कुठल्या डिपार्टमेंटला असेल त्या सगळ्याच डिपार्टमेंटला घ्या. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही जो प्रश्न मला विचारला की स्टँडिंग कमिटीवरती जे प्रस्ताव होतात ते महापौरांना विचारून येत नाही. महापौरांचा काडी मात्र संबंध नसतो प्रस्तावाशी. त्या बाहेर त्या महापौरांच्या दालनाबाहेर किती प्रस्ताव स्टँडिंगवरती जातात ह्याचा महापौरांशी काही संबंध नाही. जर संबंध असला असता तर ह्या महापौर बंगल्याला लागून परिसराचा त्यावरती मी तेव्हाच थांबवलं असतं. हा जो प्रस्ताव आहे मी आत्ताच थांबवला असता ह्याच्यावरती महापौरांचं नाव. पण आता मी मात्र आयुक्तांना पत्र देते की महापौर म्हणून माझं नाव कुठलंही DL जर तुमच्याकडे आलं तर ते मला अवगत करायचं, त्याशिवाय द्यायचे. सहयोगी पक्ष आपला नामे घोले असं म्हणतायत की तुम्ही या प्रस्तावासाठी प्रशासनानं पुनर्विचार करावा. प्रशासनाने 100% त्याचा पुनर्विचार करावा. अमेय घोले यांची बोलण्याची गरज काही आहे? मी तुम्हाला बोलते वारंवार रन टाइम सोल्युशनलाच तुम्ही का देताय? निविदा काढा, अजून काही आव्हान करा. काही अजून तरुण मंडळी आहेत, काही वेगवेगळे संस्था आहेत ज्या काम करतात आहेत, त्यांना पण येऊ दे ना. 5-6 जण त्याच्यामध्ये सहभाग घेतील, त्याच्यातलं कोण असेल त्यानं फायनल करा. रन टाइम सोल्युशनला एक्सटेन्शन देण्याचं काम काही आहे? त्याची झाली ना कालावधी 3 वर्ष पूर्ण, दुसऱ्याला संधी द्या. त्या ह्याच्यात तो बसत असेल तर त्याला द्या, पण त्याच्यासाठी प्लॅटफॉर्म तो ओपन करा. तुम्ही प्रत्येक वेळा एकाच ह्याचा आणि त्याच्यासाठी महापौरांच्या नावाचा वापर करून अशा पद्धतीने स्वतःचं हे करणं, प्रस्ताव पास करून घेणं हे चुकीचं आहे. तुम्ही या ठिकाणी तानाजी कांबळेंची पूर्ण चौकशी करा. तुम्ही झाडेतील शुक्राचार्य असा उल्लेख केला, महापौरांना बदनाम करण्यासाठी अशा पद्धती करतायत का? झाडेतील शुक्राचार्य नेमके कोण आहेत? अधिकारी आहेत का? कारण विरोधक तर नाही, सत्तेवर तर तुम्ही आहात, प्रशासनावर तुमचा ताबा आहे. मी तुम्हाला मगाशीच बोलले, झारीतले शुक्राचार्य हा संशोधनाचा पार्ट आहे. हे शोधावे लागतील. हे काही शुक्राचार्य जे झारीतले आहेत ते लपून बसू शकत नाही जास्त दिवस. हे हळूहळू लोकांच्या नजरेत येणार, महापौरांच्याही नजरेत येणार. त्यामुळे हे लपण्यासारखी नाही आहे. आपल्याला एक एक टप्प्याटप्प्याने कळालेलेच आहे. त्याच्या पुढे अजूनही आपल्याला कळतील की वारंवार महापौरांना बदनाम करण्याचं काम कोण करत आहे. ही ठराविक माणसं डोळ्यासमोर आहेत. आपल्याला प्रूफ सहित ती मिळाली तर उद्या आपण त्यांना पण फ्लॅश करू.